बातमीकडे वळणार आहोत। या घडीची सगळ्यात मोठी बातमी काय आहे ती आपण आपल्या स्क्रीनवर बघता आहात। ठाण्यातून नरेश म्हस्के यांना शिवसेनेचे उमेदवार घोषित करण्यात आले। मोठी बातमी, ठाण्याची जागा शिवसेनेकडे गेली हे निश्चित झालं होतं। त्यामुळे ठाण्यातून 2-3 नावांची चर्चा होती। लोकसभेची उमेदवारी नरेश म्हस्के यांच्या गळ्यात पडलेली आहे। ठाण्यातून नरेश म्हस्के शिवसेनेचे उमेदवार असतील। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना विचारूया। उदय, मोठी बातमी, अपेक्षितच होती ही बातमी। अगदी बरोबर सोहन, आपण पाहतोय की 5व्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत। असं असताना आता शिवसेनेने शेवटच्या टप्प्यात 2 उमेदवार जे जाहीर केलेले आहेत। महायुतीचे उमेदवार म्हणून कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। त्याची फक्त औपचारिकता बाकी राहिली होती। सगळ्यात महत्त्वाचा विषय होता ठाणे लोकसभा मतदारसंघाचा। ठाणे लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। अखेरीस माजी महापौर ठाणे शहराचे नरेश म्हस्के यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। शिवसेनेकडून अधिकृत अशी यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठाणे जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जे आहेत आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले आहेत। नक्की उदय, आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही बातमी सांगूया। तुम्ही असेच संपर्कात राहा। कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित झालेली आहे। ती खरं तर आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषित केलेली होती आणि ठाण्यामध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं होतं। मुळात ठाण्याची जागा शिवसेनेला सुटते काय, आणि जर शिवसेनेला सुटली तर 2-4 नावांची चर्चा होत होती। पण प्राथमिकतेने पहिल्या नंबरवर जे नाव घेतलं जात होतं ते नरेश म्हस्के यांचं, आणि झालंही तसंच। नरेश म्हस्के यांना ठाण्यातून शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। नरेश म्हस्के यांना आतापर्यंत शिवसेनेने जी जबाबदारी दिली ती त्यांनी सक्षमपणे पार पाडली। जेव्हा शिवसेनेतून शिंदे बाहेर पडले आणि नंतर शिवसेना पक्ष उभा राहिला तेव्हा त्यात सुद्धा नरेश म्हस्केंची मोठी भूमिका राहिलेली होती। एक छोटासा ब्रेक पहा फक्त।